मंचावर उपस्थित संपूर्ण मान्यवरांचं, अध्यक्ष महोदय, प्रमुख अतिथी, उद्घाटक यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि या ठिकाणी जमलेल्या माझ्या संपूर्ण रसिक प्रेक्षक मायबापांचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या सगळ्यांसाठी, सगळ्या रसिक प्रेक्षक मायबापांसाठी, मान्यवरांसाठी आणि आपल्या संपूर्ण रंगकर्मींसाठी। रसिक हो, आजचा दिवस हा आमच्या रंगकर्मींसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण याच दिवशी आम्ही आमच्या रंगभूमीची 100 प्रयोग या ठिकाणी तुम्हा सगळ्यांच्या समक्ष पूर्ण करत आहोत। आणि आज नखरेल नार नवऱ्याची या प्रयोगानिमित्त आमच्या झाडीपट्टी मराठी रंगभूमीचा हा 100वा प्रयोग आहे। या गोष्टीसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आणि या प्रयोगाची आणि या प्रवासाची सुरुवात झाली होती 22 ऑक्टोबरपासून। 22 ऑक्टोबर 2025 ते आजचा दिवस म्हणजे 12 फरवरी 2026। आणि या प्रवासात अनेक कलाकार घडलेत, प्रेक्षकांच्या आणि संपूर्ण मान्यवरांच्या साक्षीनं या ठिकाणी आम्ही हा 100वा प्रयोग या ठिकाणी पूर्ण करत आहोत। तर अधिकचा तुमचा वेळ न घेता मी कार्यक्रमाला सुरुवात करतो। सर्वप्रथम या ठिकाणी आपण ज्यांचा सत्कार करणार आहोत, सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतोय आणि सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी सत्कार करतो आहोत। श्यामभाऊ मेंढे यांनी कृपया मंचावर यावं आणि आपलं स्थान ग्रहण करावं। आमच्या झाडीपट्टी मराठी रंगभूमीचे निर्माते श्यामभाऊ मेंढे यांनी कृपया मंचावर यावं। त्याचप्रमाणे पंचायत समिती सडक अर्जुनी येथील सभापती आणि आमच्या झाडीपट्टी मराठी रंगभूमीचे विनोदवीर कलावंत श्री माननीय चेतनभाऊ वडगे यांना सुद्धा अशी विनंती करतो की त्यांनी कृपया आपलं स्थान ग्रहण करावं। तर सर्वप्रथम नाटकाला उशीर होतोय आणि कुठल्याही प्रकारचा वेळ न वाया दवडता सर्वप्रथम आपल्या झाडीपट्टी मराठी रंगभूमीचे दिग्दर्शक म्हणून लाभलेले श्री माननीय डॉक्टर राज मराठे यांचा आम्ही या ठिकाणी शाल व श्रीफळ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करत आहोत। मंचावर मी आमंत्रित करतो आपल्या झाडीपट्टी मराठी रंगभूमीचे दिग्दर्शक आणि या नाटकाचे कलावंत डॉक्टर राज मराठे यांना। नखरेल नार नवऱ्याची या नाटकामध्ये दगडू दणके याची भूमिका बजावणारे आणि अशा असंख्य नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केलेल्या आहेत। आणि जे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या डॉक्टर राज मराठे यांच्यासाठी। आणि यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान चिन्ह व ट्रॉफी देऊन सत्कार करतो आहोत। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या संपूर्ण कलावंतांसाठी। डॉक्टर राज मराठे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं। हॅलो, बस मी काही घेणार नाही, नाटकात तर बोलणारच आहे। तुम्हा सर्वांचं, रसिक प्रेक्षकांचं, झाडीपट्टीच्या तमाम आमच्या गडचिरोली, छत्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांचे रसिक प्रेक्षक, रसिक मायबाप, नाट्य आयोजक मंडळ, आता इथेसले सन्माननीय पाहुणे सर्वांचं मी हार्दिक स्वागत प्रथमतः करतो आणि नमन करतो की तुमच्यामुळेच आम्ही आहोत, आमची शान आहे, आमची झाडीपट्टी आहे। तमाम रसिकांचं पुनश्च एकदा अभिनंदन करून सर्वांचा मी ऋणी आहे। आपणा सर्वांचा बस इतकं व्यक्त करतो आणि नाटकात बोलणार आहे। चला, धन्यवाद। निर्माते साहेब आमचे चेतनभाऊ वडगे सर, जे पंचायत समिती सभापती आहेत, सगळं राजकारण सांभाळूनही नाटकं करतात आणि आमच्या याही नाटकाला दिग्दर्शन त्यांनी सुद्धा केलेलं आहे। आम्ही दोघेही भाऊ करत आहोत। चला, तुम्हा सर्वांचा आशीर्वाद, प्रेम असंच राहू द्या। धन्यवाद।